मी मोनिका अस्मितो आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता दिवाळी झाली, तुळशीचं लग्नही झालं आणि आता म्हटलं चला सगळं इकडे तिकडे गावाकडून येणंही संपलं। आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू, कारण की ना मनामध्ये इच्छाच नव्हती होत मधामध्ये की व्हिडिओ करायचे, कारण खूप दगदगल्यासारखं होत होतं। प्रवास इकडून तिकडे जाणं, ते दिवाळीचे कामं आणि त्यातल्या त्यात सगळ्याच गोष्टी असं करत करत ना खूप जास्त आपला गॅप झाला। त्याबद्दल खरंच मी माफी मागते, पण यापुढे आपले व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर येतील आणि तुम्ही पण छान छान असं सपोर्ट करा। आय होप की तुम्ही सुद्धा मस्त अशा रिलॅक्स झाल्या असेल, इकडून तिकडून फिरून आलेल्या असेल आणि त्याचबरोबर सगळे आता निवांत झाले, कारण की मुलांची रेग्युलर शाळा लागली की सगळ्यांना मस्त असं आनंद होतो, स्पेशली आपल्या आई लोकांना की नाही आता सगळं आपलं इकडलं तिकडलं सगळं निपटलेलं आहे आणि त्याचबरोबर आता दिवाळी पूर्णपणे संपली आणि आता मुलंही शाळेमध्ये जायला लागले। तर चला आता आजपासून व्हिडिओ आपले छान असे रेग्युलर येतील, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि फुल सपोर्ट असू द्या। चला, तर हा व्हिडिओ आहे मागच्या शनिवारचा, म्हणजे आता उद्या शनिवार येईल आणि या शनिवारला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येत आहे। तर त्याचं कारणही तसंच आहे की अहो ना अजिबातच घरी राहत नाही आहे, म्हणजे त्यांचं आज आलं की उद्या ड्युटी किंवा मग 2 दिवस घरी आले की 3 दिवस बाहेर। त्या गोष्टीमुळे ना काय होते की माझ्यावरच या दोघांना सांभाळण्याचं येते आणि तसं सांभाळता सांभाळता त्यांना शाळेत नेऊन द्या, आणायला जा आणि दोघांची वेळ वेगळी वेगळी आणि शाळाही वेगळी वेगळी असल्यामुळे ना थोडंसं माझा गोंधळ होत आहे। पण त्याच्यावर ना आता बघू, काहीतरी सोल्युशन हे काढावंच लागणार आहे, कारण की आपलं जे चॅनल आहे ना ते मॉनिटाईज होऊन वर्ष होऊन गेलं। लोकांना मॉनिटाईजसाठी कितीतरी स्ट्रगल करतात आणि फर्स्ट पेमेंटसुद्धा ते येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये घेऊन घेतात, पण माझ्या बाबतीतनं माहीत नाही, खरंच मी अनलकी आहे की माझीच मेहनत कुठेतरी कमी पडते असंच मला वाटायला लागलेलं आहे। आणि आता या सगळ्या गोष्टी मी बाजूला करून काहीतरी करण्याचा विचार जो आहे तो माझ्या मनामध्ये आलेलाच आहे। तर आता इथे ना वरण भाताचा मी कुकर लावून घेतला आणि त्याचबरोबर फुलकोबीची भाजी इथे बनवून घेतलेली आहे। इकडे कणिकसुद्धा मी भिजवून घेतली आणि आता तोपर्यंत कपड्यांची मशीनसुद्धा झालेली होती। तर हेच जे व्हिडिओ आहे ना रेग्युलर जे आपले कामं आहे, याच्यातूनच मी काहीतरी छान छान रेसिपीज किंवा काहीतरी तुम्ही शिकाल अशा गोष्टी मी घेऊन येणार आहे। त्यासाठी मी खरंच खूप छान असं नियोजन केलं आणि हप्त्यातून एखादी दिवस सुट्टी घेतली तर घेतली, नाहीतर आठवड्यातून पूर्ण जेवढे दिवस आहे सोमवार ते शनिवार आपले व्हिडिओ हे येतीलच, लॉंगही येतील आणि शॉर्टही येतील। त्यासाठी खरंच तुम्ही मला प्रतिसाद द्या, ही माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला। आणि सगळ्याजणी आतुरतेने वाट बघतच आहे की ताई लॉंग व्हिडिओ कधी येतील। काही जणी तर म्हणून थकल्यासुद्धा की जाऊ दे हिला म्हणून काही फायदा नाही, हिचं येते एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी बंद होऊन जाते। पण आता खरंच सांगते तुम्हाला की आता रोज आपले व्हिडिओ जे आहे ते येतीलच। तर इथे ना आता सगळे कपडे वगैरे मी वाळत घालून घेतले, आता पावसाळा नाही आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे। त्यानंतरनं देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता देवपूजा झाल्यावर मुलांना मी जेवण वाढून देणार, कारण की बराच असा वेळ झालेला होता आणि ज्या दिवशी सुट्टी असते ना, तर सेकंड सॅटर्डे असल्यामुळे मुलांना सुट्टी होती, तर त्या दिवशी खूप असा वेळ होऊन जातो मुलांचं करता करता आणि त्यांना जेवायला सुद्धा द्यायला मला खरंच वेळ झालेला होता आणि त्यांचं इकडं तिकडं काहीतरी खाणं सुरू होतं, चकली दे, चिवडा दे किंवा मग बिस्किट दे, असं खाण्यापेक्षा ना वेळेमध्ये जेवण दिलं की तेही छान पोटभर जेवण करतात। आणि त्याच्यानंतरचा हा जो व्हिडिओ आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा, तर दुसऱ्या दिवशी उठली परत तेच विचार केला मनामध्ये की आता आपण रोज व्हिडिओ टाकू आणि रोजच असं काहीतरी होते की कुठे ना फुलस्टॉप हा लागतोच माझ्या कामाला। पण आता ना विचार केला की कुठलीही परिस्थिती येऊ द्या, आपल्याला जर समोर जायचं असेल तर आपल्याला नवीन सुरुवात जी आहे ती करावीच लागेल, कारण की प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक नवीन बनून येतो आणि कुठलीच सुरुवात करायला नवीन त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही आहे। तर इथे चहानं कलर बघू शकता तुम्ही, खूप बेकार कलर आहे चहाचा, कारण की मधामधातनं दूधवाला जो आहे तो दूध खूप बेकार द्यायचं, त्याला आम्ही 2-3 वेळा टोकलं, त्याच्यानंतरही त्यांनी काही ऐकलं नाही आणि शेवटी मग जेव्हा म्हटलं आम्ही की दूध आम्ही बंद करू दादा, कारण की किती म्हटलं तरी आपण जेव्हा पैसे देऊन सगळ्या गोष्टी करतो म्हटल्यावर आपलाही एक हे असते की आपण त्यांना म्हणू शकतो की नाही थोडं दूध व्यवस्थित देत असेल तर ठीक आहे। आणि आम्ही ना गेल्या 5 वर्षापासून त्यांच्याचकडून घेतो, पण असू दे म्हटलं 5 वर्षापासून घेतो हा विचार करून ना लोक असे समोरचे वागून घेते की नाही म्हणत नाही हे लोक काही, मग यांना कसंही 60च्या बदली 40वालं दूध दिलं तरी चालेल, पण आम्ही जेव्हा बंद करतो म्हटलं ना तेव्हा मग त्यांनी ते परत व्यवस्थित देणं चालू केलं।
त्यानंतर ना आता सगळं घरातलं मी आवरून घेतलं, मुलांनाही तयार करून घेतलं आणि आता मी जात आहे स्मितू आणि रिधूच्या दोघांच्याही स्कूलमध्ये PTM होतं आणि एकाच दिवशी होतं आणि टायमिंग थोडंसं प्लस मायनस झालं मागे पुढे. तर स्मितूला टायमिंग स्लॉटनुसार देते, म्हणून ना त्याच वेळेमध्ये त्याच्या शाळेमध्ये मला जावंच लागते. तर आता तिकडे त्याच्या शाळेत पहिले जायचं आणि त्याच्यानंतर मग रिधूच्या शाळेत. तर हाच होता आजचा छोटासा व्लॉग, कारण तिकडनं आलीनंतर परत अजून घरचे कामं. तर भेटू आपण उद्याच्या अशा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.